न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर शिवसेनेचा असो वा मनसेचा दोन्ही परिस्थितीत आनंदच आहे असे स्पष्ट मत मनसेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी व्यक्त केलं आहे। आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे। या ऐतिहासिक युतीचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरातही उमटताना दिसत असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना मनसे युतीचे स्पष्ट संकेत मनसे शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी दिले आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 13 मनसे शहर अध्यक्ष सचिन चिखले आणि अश्विनी सचिन चिखले हे दोघेही निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। शिवसेना आणि मनसेचे सर्व शिवसैनिक आणि मनसे सैनिक आपापल्या प्रभागात एकत्रितपणे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। महानगरपालिकेत महापौर शिवसेनेचा झाला तरी आनंदच आणि मनसेचा झाला तरी आनंदच अशा शब्दात सचिन चिखले यांनी या युतीबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे। शिवसेना मनसे युतीमुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। एकंदरीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये तुम्ही तयारी करत आहात, साधारणतः कशी तयारी झाली आणि कसा प्रचार चालू आहे? अत्यंत सुंदर प्रचाराला सुरुवात झालेली आहे। 2च दिवसापूर्वी मी नारळाचा प्रचार फोडलेला आहे आणि लोकांच्या आता गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली। होम टू होम मी गेले सलग 2 ते 3 दिवसामध्ये 15,000 घरांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय। माझा प्रयत्न हाच राहील की प्रत्येक नागरिकांशी कनेक्ट राहून प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी पुन्हा एकदा विचारणे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मतदान कन्वर्ट करणं हाच माझा सध्याचा अधिकार राहील। येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आम्ही आता दोघेही सज्ज झालेलो आहेत। त्या दृष्टिकोनातून आता पुढे निघायचं आपल्याला। आजच मनसे आणि शिवसेना युती झाली आहे, तर याबद्दल काय आपली बोलणी झाली आहे का? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आम्ही ह्या दिवसाची प्रामुख्याने वाट पाहत होतो। उद्धव साहेब आणि राजसाहेब हे कधी येतील। आज खरं तर बाळासाहेबांना खूप आनंद झाला असेल आणि हा जल्लोष, हा जनून आम्ही घेऊन येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे इलेक्शन्स आहेत त्या ताकदीनिशी लढणार आहोत। महानगरपालिकेचे इलेक्शन लढत असताना आता जे तुम्ही विचारलं की तिकीट्स किती, काय, कसं काय, तिकीट्स महत्वाच्या नाही आहेत आता सध्या। 2 भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद, शिवसेनेची ताकद, त्या दोन्ही ताकदी एकत्र घेऊन जास्तीत जास्त काउंट हा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये कसा जाईल त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहेत। ऍक्च्युली मी 45 जागा मी शिवसेनेकडे मागितलेल्या आहेत। 45 जागा मी मागितलेल्या आहेत की ह्या पूर्ण आनंदाच्या वातावरणामध्ये माझा जो खचलेला मनसैनिक आहे, जो गेले कमीत कमी 7 ते 10 ते 20 वर्ष एकत्रित्या काम करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षासाठी, आदरणीय राजसाहेबांसाठी आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पक्षवाढीसाठी जो काम करतोय त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। एक शहर अध्यक्ष म्हणून मनसे आणि शिवसेना एकत्र करून महापौर हा मनसेचा किंवा शिवसेनेचा असेल का? मग शिवसेनेचा झाला महापौर तरी आनंद राहील आणि मनसेचा झाला तरी आनंद राहील। शेवटी दोन्हीही गट हे बाळासाहेबांच्या जडणघडीतनं घडलेले गट आहेत। आनंद द्विगुणित आहे। महापौर हा झालाच पाहिजे, तो भले शिवसेनेचा असो किंवा मनसेचा असो, पण तो बघणं आम्हाला दृष्टिकोन आता महत्वाचा आहे। शेवटचा प्रश्न, प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? मी खरं तर यमुनानगर, त्याचप्रमाणे आमचा जो आजूबाजूचा भाग आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। शिवसेनेने भरपूर नगरसेवक या भागात दिलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सलग 3 नगरसेवक या भागातून मिळालेले। त्या दोन्हींची जर का मतं एकत्र केली तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्सला नक्कीच या प्रभागातनं पॅनल सुद्धा निघू शकतो, एवढी ताकद शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आहे। मी या दोन्ही सैनिकांना हात जोडून नम्र विनंती करतो, या संधीचा पूर्णपणे फायदा घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला प्रभागामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करा आणि राजसाहेब, उद्धव साहेब आणि आदरणीय बाळासाहेबांचे हात मजबूत करा। एवढंच बोलू इच्छितो। धन्यवाद।